नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 मध्ये मी जितेंद्र अमृतकर इंग्लिशच्या सेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये जो 27 व्हिडिओ लेक्चर आहे आपलं, याच्यामध्ये आपण TCS पॅटर्नने इंग्लिश व्याकरण त्याच्यावर आधारित प्रश्न कसे असतील याविषयीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहे. तर आगामी तलाठी भरती 2025 ही डोळ्यासमोर ठेवून आपण विविध प्रश्न, विविध टॉपिक्सचे लेक्चर्स या ठिकाणी आपल्यासाठी या प्लॅटफॉर्मवर घेऊन येतोय. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रेपोजिशन्स या टॉपिकवर तयारी करणार आहे. तर प्रेपोजिशन्स बरेच आहेत, इन, ऑन, विथ, ऑफ. काही फिक्स प्रेपोजिशन्स आहे, म्हणजे एखाद्या विशिष्ट क्रियापदानंतर एक विशिष्ट प्रकारचं प्रेपोजिशन येतं, ते फिक्स्ड असतात. तर अशा विविध प्रकारच्या प्रेपोजिशन्सशी काही प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. त्या प्रश्नातून मी तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून देईल ज्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या असतील. ओके, तर स्टार्ट करू आपण. आपण सगळं TCS पॅटर्न प्रमाणे कव्हर करतोय, ज्याच्यामध्ये मुद्रांक भरती जी आगामी येणार आहे, TET येणार आहे, नगर परिषद, MIDC, DMER आणि इतर सरळ सेवेच्या ज्या काही सगळ्या भरती लवकरच येणार आहेत पुढच्या आगामी काळामध्ये, तर त्याची ही एकत्रित संयुक्तिक तयारी आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश हा एक कॉमन आणि मेजर फॅक्टर असणार आहे, जो तुमचं मेरिट डिसाईड करायला त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. सो लेट स्टार्ट प्रेपोजिशन. आता बघा, हे चारही प्रेपोजिशन्स आहे, यांना त्यांचे एक एक मिनिंग्स आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणता फिट होतोय तो आता जर पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाला ही सूचना आहे की प्रॉपर प्रेपोजिशन तुम्ही या ठिकाणी फील करायचं आहे. सो स्मोकिंग इज हार्मफुल. बघा, आता हार्मफुल म्हटलं समजा, तर हे सुद्धा एक फिक्स गोष्ट आहे, लक्षात घ्या. हार्मफुल, इंजुरियस असं पण तुमच्या ऐकण्यात आलं असेल. बघा, हे ॲडजेक्टिव्ह आहे. सो स्मोकिंग इज हार्मफुल. बघा, असं काय सुचतं तुम्हाला फॉर पण वाटेल, पण ऍक्च्युली टू हे मोस्ट सुटेबल आहे. फॉर तर एक इन जनरल यूज मध्ये येईल, म्हणजे फिक्स प्रेपोजिशन म्हणत होतो आपण, त्याच्यानंतर टू हा वर्ड जास्त सुटेबल आहे. सो स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, स्मोकिंग इज हार्मफुल टू हेल्थ. सो फॉर पेक्षा पण जास्त जो करेक्ट आहे, तर तो जास्त सुटेबल असलेला टू पर्याय हा योग्य आहे. तो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे कन्फर्म करायला लागेल. ओके, चला पुढचा पार्ट बघा. आता आपण पुढच्या प्रेपोजिशन कडे जाऊया. एक 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 या गोष्टीची नोंद घ्यायची. ओके, चला नेक्स्ट. माय अंकल डील्स. हा, आता ही जी डील्स वर्ब आहे का विद्यार्थी मित्रांनो, याचे बेसिक वर्ब डील आहे, त्याला यस लावलं आहे, डील्स. आता डील्स नंतर पाहिलं तर माय अंकल डील्स डॅश ग्रोसरी. ग्रोसरीचा अर्थ आहे किराणा व्यवसाय. किराणा व्यवसाय, ठीक आहे, किराणा व्यवसाय, ग्रोसरी. मग समजा डील नंतर एखाद्या व्यवसायाशी म्हणजे एखाद्या बिझनेसशी जर त्या ठिकाणी रिलेटेड जर काही शब्द असेल, तर आपल्याला बघा या ठिकाणी डील्स इन शब्द प्रयोग करायचा आहे. हा, डील्स इन, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तसा वापर होतो. आणि इतर काही गोष्टी असेल तर आपल्या विथचा वापर करायचा आहे. सो माय अंकल डील्स विथ. समजा या ठिकाणी काही एखादा ॲग्रीमेंट असेल, त्याला डील विथ करताय. एखादं कॉरल असेल, त्याला डील करताय. एखाद्या फॅमिलीला डील करताय. असं फक्त बिझनेसच्या बाबतीमध्ये मात्र इन वापरायचं आहे. सो डील्स विथ पण बरोबर आहे, ते काही चुकीचं नाही. पण या ठिकाणी जिथे व्यवसायाशी रिलेटेड आहे, जे ग्रोसरी आहे किंवा कॉटन म्हटलं है ना, किंवा ग्रेन्स म्हटलं, धान्याशी संबंधित काही म्हटलं, तर आपल्याला जास्त बेटर पर्याय हा डील्स इन अशा पद्धतीने, म्हणजे त्या व्यवसायाशी निगडीत, असोसिएटेड, संबंधित. याचा अर्थ काय घेता येईल आपल्याला, असोसिएटेड किंवा रिलेटेड या पद्धतीने. म्हणून प्रश्न दुसऱ्याचं उत्तर फायनल करताना जो पर्याय आपल्याला कव्हर करायला लागेल तो 3 नंबरचा असेल. डील्स विथ पण त्या ठिकाणी येऊ शकतं, पण त्याला तशा पद्धतीचं गोष्ट आवश्यक आहे. ठीक आहे, कॉरल शब्द हा. फॅमिली, डील्स विथ फॅमिली, फॅमिली इश्यूज,
असं काही तुम्हाला घेता येईल. ठीक आहे. तर बघा म्हणजे असं काही फिक्स प्रिपोजिशन्स आहे, त्याचा वापर पण तुम्हाला अशा पद्धतीने करता येऊ शकतो. नेक्स्ट, हा आलं बघा. आता या ठिकाणी ही डील्स जे आपण मागच्या याच्यात डिस्कस केलंय, इथे पण बघा इन पर्याय दिलाय, विथ पर्याय दिलाय, हे दोन्ही तर चुकीचे आहे, म्हणजे ते घ्यायची गरज नाही. तर बघा ही डील्स डॅश द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर. आता इम्पॉर्टन्स ऑफ नेचर हा एक बिझनेस सोडून एक इश्यू आहे, एक गोष्ट आहे ज्याच्याशी रिलेटेड आपल्याला विचारलंय, म्हणून ही डील्स इनच्या ऐवजी आपल्याला घ्यायला लागेल विथ. सो डील्स विथ एखादा फॅक्टर, एखादा इश्यू, आणि बिझनेस असेल थोड्या वेळापूर्वी पाहिलं तर आपण है ना, तर आपल्याला वापरायचं आहे इन, नाही तर वापरायचं आहे विथ. इथे डीलवर कायम आहे बघा. म्हणून तुम्हाला एक गोष्ट जी पुन्हा पुन्हा विचारली जाते ती क्लिअर करण्याकरता तुम्हाला अशा दोन्ही पद्धतीने मी ही गोष्ट सांगतोय. ठीक आहे. म्हणजे बघा मागच्या उदाहरणाला हे उदाहरण तुम्ही पॅरलल लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर डील इन आणि डील विथ, डील इन डील विथ, हा जो काही इश्यू आहे, हा जो काही पार्ट आहे, हा ऑटोमॅटिकली क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होईल. ओके. तर असं तुम्ही लक्षात ठेवण्याचा अजून उदाहरण जोडण्याचा प्रयत्न करा. चलो नेक्स्ट. तर मग प्रश्न तिसऱ्याचं उत्तर फायनल करताना आपल्याला 2 नंबरचा पर्याय दॅट इज विथ हा कव्हर करायला लागेल, कारण की इम्पॉर्टन्स ऑफ नेचर होतं. नेक्स्ट, तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकताय. डू नॉट लाफ डॅश द हँडिकॅप्ड. हँडिकॅपचा अर्थ होत असतो सर्व त्या कॅटेगरीचे लोकांना द लावलेला आहे. ऍडजेक्टिव्ह हँडिकॅप म्हणजे अपंग लोक. ठीक आहे. तर डू नॉट लाफ, डू नॉट लाफ बघा असे काही ठराविक प्रकारचे फिक्स्ड जे प्रेपोजिशन म्हणूया जे वर्ब नंतर ऍट येतं, तर ते काही शब्द बघा लाफ है ना, लाफ ऍट, नॉक ऍट, गेज, गेज म्हणजे पाहणे, ऍट, ग्लान्स ऍट, लुक ऍट, लुक ऍट मी, है ना. हे सगळे त्याला आपण आघात करणारे क्रियापद म्हणतो, लक्षात घ्या. आघात करणारे क्रियापद. स्टॅब ऍट, स्टॅब चाकूने भोसकणे, चाकूने मारणे, भोसकणे. सगळ्यानंतर येणारे प्रिपोजिशन आहे ऍट आहे. सो डू नॉट लाफ ऍट द हँडिकॅप्ड. जियर ऍट, जियर, जियर म्हणजेच मग हसणे. हसणे म्हणजे इथं चांगल्या अर्थाने हसणे नाही, उपहास करणे, इन्सल्ट करणे. हा, उपहास करणे, थट्टा करणे, इन्सल्ट करणे, त्या पद्धतीने. त्या सगळ्या क्रियापदांनंतर आपल्याला ऍट हा सर्वात जास्त सुटेबल असलेला पर्याय जो तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. ठीक आहे. पण याचशी संबंधित पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा प्रश्न चौथ्यामध्ये आपण फायनल करूया लाफ ऍट. हा ठीक आहे. असं आघात करणे, दृष्टी टाकणे, कटाक्ष टाकणे अशा अर्थाचा हा सगळा पार्ट. हे कटाक्ष, या सगळ्यांचे अर्थ गेज, ग्लॅन्स, लुक, हा कटाक्ष बघणे. आता या संबंधीमध्ये याचं उत्तर फायनल करून घ्या पहिले. सो डू नॉट लाफ ऍट 4 नंबरच्या याला गोल करायचा, हे पहिले लक्षात घेऊन घ्या. आता या संबंधित मग तुम्ही म्हणा प्रत्येक वेळेला जर लाफ आला तर मग ऍटच घ्यायचा का, तर हे वाक्य बघा. आता आता मागच्या ज्या डू नॉट म्हटलं होतं ना, आघात करणाऱ्या क्रियापदाला ते असोसिएट करण्याचा प्रयत्न होता. सो प्लीज लाफ डॅश द निडी. जसे द हँडिकॅप्ड होतं, तर या ठिकाणी द निडी, निडी म्हणजे गरज. मागच्या नाही करायला लावलं होतं, पण लाफ ऍटचा अर्थ तिथे काय होता, उपहास करणे, इन्सल्ट करणे या प्रकारचा होता. पण या ठिकाणी प्लीज लाफ म्हटलंय म्हणजे हसा, कृपया करून हसण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी तुम्हाला आता ऍट नाही येणार, कारण इथे आघात अशा पद्धतीचा सेन्स नाहीये बघा. म्हणजे एका बाजूला मागच्या प्रश्नामध्ये आपण लाफ या ठिकाणी क्रियापद पाहिलं, तर लाफ नंतर आपण या ठिकाणी, ठीक आहे, लाफ नंतर आपण ऍट या ठिकाणी पाहिला. पण आता आपण लाफ ऍटच्या ऐवजी इथे आपण लाफ, कारण ऑन तर काय होणार नाही, अबो होणार नाही, तर विथ. सो प्लीज लाफ विथ द निडी म्हणजे हसा. तर या लाफचा अर्थ इथे इन्सल्टिंग नसून स्माइल अशा अर्थाने त्यांच्याची स्माइल करा.
हे त्यांना बरं वाटेल किंवा त्यांना मदत करा, म्हणजे अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह सेन्स आहे. सो त्याला थोडा पॉझिटिव्ह सेन्स या ठिकाणी कव्हर होतोय ज्या वेळेला आपण लाफ नंतर विथला कव्हर करतोय. सो प्लीज लाफ विथ द निडी. त्यासोबत हसा. हसा म्हणजे चांगल्या अर्थाने हसा, आणि दुसऱ्यावर हसू नये असं, अपंगांवर एखाद्याच्या व्यंगावर हसू नये. हसू म्हणजे वाईट अर्थाने, म्हणजे त्याला म्हणूया आपण एक प्रकारची त्याची निंदा. तर बघा, अशा थोडासा हा सेन्स सांभाळण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली योग्य निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतोय. तो प्रश्न 5व्याच्या आन्सरसाठी आपल्याला योग्य पर्यायापर्यंत जायचं असेल तर आपल्याला 3 नंबरचा पर्याय म्हणजे विथ हा पर्याय कव्हर करायला लागेल. क्लिअर? बघा, अशा पद्धतीने तुम्ही जसा जसा विचार कराल तशी तशी गोष्ट तुम्हाला क्लिअर होत जाईल. ठीक आहे. व्हेन हा एक शब्द बघा आता जो नेहमी विचारला जातो, व्हेन. व्हेन म्हणजे व्यर्थ किंवा बढाई मारणे असा पण एक अर्थ होईल. बढाई मारणे, हुशारकी मारणे, किंवा एखाद्या प्रकारचा फाजील आत्मविश्वास आहे, अशा प्रकारचा कुठेतरी त्या व्हेनला आपण म्हणतो इन व्हेन, पैसे वाया गेले, इन व्हेन व्यर्थ झाले. तर मात्र या ठिकाणी ज्या वेळेला प्रेपोजिशन लागून येणार जे फिक्स प्रेपोजिशन आहे, तर शी इज व्हेन डॅश हर ब्युटी, म्हणजे तिच्या सौंदर्याचा तिला काय व्हेन आहे. व्हेन म्हणजे काय? व्हेन ऑफ, म्हणजे तिला एक प्रकारचा अभिमान आहे. हा, अभिमान असं म्हणता येईल, अभिमान आहे. पण त्याला छटा जी येते थोडीशी अति आत्मविश्वासाची, किंवा ज्याला म्हणा फाजील पद्धतीने तिला ती बढाई मारते अशा पद्धतीने. तो ऑफ सुद्धा एक फिक्स प्रिपोजिशन आहे, जे नेहमी टू बीच्या रूपानंतर वापरलं जातं ज्यावेळेला असे शब्द येतात. जसे बघा, टू बीचं रूप म्हणजे एम इज आर, इज प्राऊड ऑफ, बोस ऑफ, है ना. या पद्धतीने हे ऑफ असलेले बाय डिफॉल्ट किंवा फिक्स प्रिपोजिशनच्या कॅटेगरीत येणारे शब्द आहेत. तिथे तो व्हेन ऑफ हर ब्युटी असा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. तो प्रश्न 6 नंबरच्या आन्सरमध्ये आपल्याला 2 नंबरचा पर्याय सिलेक्ट करायला लागेल. बघा, या पद्धतीने तुम्ही उत्तर जर दिलीत आणि तसा अभ्यास केला तर तुमचा हळूहळू प्रेपोजिशन जो थोडा व्हास्ट किचकट अशा पद्धतीचा टॉपिक आहे, पण हळूहळू त्याच्यावर तुम्हाला मार्क्स मिळवता येणं शक्य आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे बघा. आता सॅटिस्फाय, सॅटिस्फाईड पण एक फिक्स प्रेपोजिशन कडे जाणारा शब्द आहे बघा. सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी है ना. परत टू बीचं रूप आलेलं आहे आणि सॅटिस्फाईड, पण मग तसं काही नाही, प्रत्येकाला ऑफच येईल असं नाही बरं. या क्रियापदांशी या विशेषणांशी संबंधित काही शब्द फिक्स प्रेपोजिशनचं काम करतात, जे तुम्हाला मागच्या पण काही प्रश्नपत्रिकेतून पुस्तकातून पुन्हा पुन्हा जेव्हा वाचण्यात येईल तुमच्या, त्या अँगलने जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. सो आय एम सॅटिस्फाईड डॅश युअर प्रोग्रेस, तुझी जी प्रोग्रेस आहे तर त्या प्रोग्रेसच्या बाबतीमध्ये आय एम सॅटिस्फाईड, मी समाधानी आहे. च्याशी रिलेटेड पाहिलं, सो आय एम सॅटिस्फाईड विथ ॲट, ऑन येणार नाही, ॲट पण काही गरज नाही आहे. सॅटिस्फाईड ऑफ युअर सक्सेस पेक्षा पण विथ युअर सक्सेस हा बेटर पर्याय. सो सॅटिस्फाईड विथ हा एक बाय डिफॉल्ट येणारा किंवा ज्याला फिक्स प्रेपोजिशन येणारा या पद्धतीचा पार्ट आहे. सो सॅटिस्फाईड विथ म्हणजे एखाद्या गोष्टीशी संबंधित समाधानी होणे, सॅटिस्फाय होणे अशा अर्थाची जर तुम्ही फ्रेज वापरली तर तुम्हाला या ठिकाणी विथ हे कव्हर करायला लागेल. सो आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ युअर प्रोग्रेस, और आय एम सॅटिस्फाईड. तुम्हाला आय एम नॉट पण म्हणता येईल आणि आय एम सॅटिस्फाईड पण म्हणता येईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7च्या आन्सरसाठी जर तुम्हाला फायनल करायचं असेल तर 1 नंबरचं उत्तर म्हणजे विथ कव्हर करायला लागेल. ओके. बघा, अशा पद्धतीने तुम्ही एक 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 सेक्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, ज्योती इज ट्रू. ट्रू म्हणजे ती सत्य आहे किंवा ती खरी आहे. डॅश हर वर्ड म्हणजे तिचा जो शब्द आहे तो, या वर्डचा अर्थ घ्यायचा आहे तिचा प्रॉमिस, या वर्डचा अर्थ घ्यायचा आहे तिचा कमिटमेंट, है ना. तिचा कमिटमेंट, तिचा वर्ड
तिचं प्रॉमिस, तर ज्योती इज ट्रू ट्रू टू असं म्हटलं तर ऍट नाही, कारण ऍट कडे दिशा असते, लक्षात घ्या. हा, आणि फॉरचा अर्थ साठी असतो, विथ म्हणजे च्या सोबत असतं किंवा सह असतं. तर टू, ट्रू टू हरवर्ड च्याशी संबंधित, ट्रू टू अशा अर्थाने पर्याय सिलेक्ट करावा लागेल. सो क्वेश्चन 8 चं आन्सर देण्याकरता आपल्याला मात्र 2 नंबरच्या पर्यायाला फायनल करायला लागेल. 2 नंबर. ओके, तर बघा या पद्धतीने ज्योती इज ट्रू टू हरवर्ड या पद्धतीने तुम्हाला हे विचार करायचं. मग एकदा दोनदा जर तुम्ही असे ट्रू टू ट्रू टू असं जर वाक्य तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्योतीच्या एखादं नाव घेतलं, समजा शी इज ट्रू टू हर प्रॉमिस, शी इज ट्रू टू हर कमिटमेंट, तर असं तुम्हाला जमेल. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात पण राहील आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा सराव होईल, ज्याचा सराव होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की प्रत्येक गोष्टी अशा आठवून नाही होणार. काही एक प्रेझेन्स ऑफ माइंडचा पण एक विषय असतो, तेव्हा प्रिपोजिशन्स हे चांगले क्लिअर होता, लक्षात घ्या. नाही तर मग प्रिपोजिशन्स हे थोडे किचकट पण वाटतात. सो द थीफ वॉज अक्यूज, परत त्याच पद्धतीची एक फिक्स असलेला हा पार्ट आहे बघा, अक्यूज, आरोप. म्हणजे जो चोर आहे त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. आता चोरा तर चोरीचाच आरोप होणार, दुसरा काय आरोप होणार. सो थीफ हे नाऊन आहे आणि थेफ्ट हे पण एक नाऊन आहे, हे कॉमन नाऊन आहे. चोर आणि थेफ्ट हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. म्हणजे चोरावर चोरीचा आरोप करण्यात आला असतो. अक्यूज ऑफ, ऑफचा अर्थ होत असतो चाचीचे. द थीफ वॉज अक्यूज विथ थेफ्ट नाही, अक्यूज ॲट नाही, ऑन नाही, तर अक्यूज ऑफ हे एक फ्रेज म्हणजे असं फ्रेझल म्हणून तुम्हाला घ्यायला लागेल. ती फ्रेज आहे एक प्रकारची. सो अक्यूज ऑफ. सो 9 नंबरच्या पण आन्सरसाठी तुम्हाला ऑफकडे म्हणजे पर्याय क्रमांक 3 कडे क्लिअर करायला लागेल. ओके, तर बघा अशा पद्धतीने तुम्ही विचार केलात तर तुम्ही योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचाल, है ना. हे थोडं वाचावं लागेल. आता बघा ही डाईड, डाईडच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे. डाईड जर आजाराने मेला असा असेल, आजाराने निधन झालं तर ऑफ वापरता, आजाराने त्रास झाला असा असेल, आजाराने त्रास झाला तर फ्रॉम वापरायचे. हा, त्याच्यानंतर जर भुकेने, भूक, उपासमार, कुपोषण, कुपोषण या गोष्टीने जर मेला एखादा व्यक्ती तर फ्रॉम वापरायचा आहे. आणि मोठ्या अपघातात वा मोठ्या दुर्घटनेमध्ये, मोठ्या दुर्घटनेमध्ये, दुर्घटनेत, दुर्घटनेत जर एखादा व्यक्ती वारलाय तर वापरायचं आहे इन, म्हणजे इन ऍक्सिडेंट, इन प्लेन क्रॅश असं म्हणता येईल. असा एक पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. सो ही डाईड, मलेरिया एका आजाराचं नाव आहे आणि आजार, डिसीज, जर एखादा व्यक्ती एखाद्या आजाराने मेला आहे, निधन झालंय, तर आपल्याला ऑफ वापरायचं. सो ही डाईड ऑफ मलेरिया. हा सगळा पॉइंट आहे, अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्याला डेप्थ आहे एका प्रकाराची आणि ही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळं राईट डाऊन करायचं आहे. तुम्हाला सांगितलं एका पेजवर तुम्हाला हे लिहायचं आहे आणि एक एक प्रश्नाचं या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता बघा ही डाईड, आता या ठिकाणी हिज कंट्री, तर तो त्याच्या देशासाठी, साठी मग या ठिकाणी घ्यायला लागेल, कारण ऍट काय येणार नाही, फ्रॉम येणार नाही, है ना. ऑफ जर आजार असेल तरच आहे. फॉर इथं थोडी एक वेगळी शेड होती, तर त्याचं निधन झालं, तो मेलेला आहे, त्याच्या देशासाठी तो मेलेला आहे, म्हणजेच तो देशासाठी मार्टीर एक शब्द आहे बघा, हुतात्मा झालेला आहे, है ना, अमर झालेला आहे, है ना. या पद्धतीने बघा, या पद्धतीने हुतात्मा झालेला आहे तो, म्हणजेच तो अमर झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. ओके, सो फॉर म्हणजे 11 नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला 3 नंबरचा पर्याय म्हणजे फॉर कव्हर करायला लागेल. आणि मागच्या प्रश्नासाठी आपण 10 नंबरच्या प्रश्नासाठी काय आन्सर फायनल केलं होतं तर ऑफ. हे मुद्दाम लिहून देतोय तुम्हाला,
हायलाइट करून का ज्याला आपल्याला गोल करायचा आहे, टिक करायचं आहे, त्याचा योग्य चॉईस घेणं आपल्याकडनं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट पुढे बघा आता ही डाईट, अजून एकदा डाईट आहे ओव्हरवर्क, म्हणजे जेव्हा म्हटलं तर आपण भुकेने मेला है ना, त्याच्यामध्ये आपण हा एक शब्द जोडून घ्या. बघा जर भुकेने मेला असा असेल, त्याच्यानंतर उपासमार, कुपोषण आणि इथं घ्यायचं अतिश्रम. अतिश्रम म्हणजे ज्याला ओव्हरवर्क म्हटलेलं आहे. ओव्हरवर्क है ना, भूक असेल समजा, भूक तर त्याला आहे हंगर. कुपोषण आहे, कुपोषण तर त्याला शब्द आहे मॅल न्यूट्रिशन. त्याच्यानंतर मग उपासमार असेल, उपासमार खायला प्यायला मिळत नाही बा, तर त्याच्याने उपासमार झाली आहे, तर स्टार्व्हेशन शब्द आहे त्याला, स्टार्व्हेशन. बरं, असं सगळं जर काही असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे फ्रॉम. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कव्हर करायचं आहे फ्रॉम. मोठी दुर्घटना असेल आता पहिला आपण तर इन, आणि आजाराने मेला तर पुन्हा एकदा रिपीट याच्या करता करतो, कारण हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मुलं याच्यामध्ये थोडं जम्बलिंग करतात, गोंधळून जातात, तर अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. मग इथे आता मात्र ओव्हरवर्क येतं आपल्याला घ्यायला लागेल. सो ही डाईड फ्रॉम ओव्हरवर्क. अशाच पद्धतीचं तुमचं उत्तर असलं पाहिजे किंवा आहे असं मला दिसतंय. आणि काही मुलं आन्सर पण टाकण्याचा प्रयत्न करतात मध्ये मध्ये. हा, हरकत नाही, आन्सर टाका तुम्ही, त्या गोष्टीचा फायदा घ्या. ठीक आहे. लवकरच काही दिवसामध्ये आपण लाईव्ह भेटणार आहे. एकदा 30 लेक्चर झाले की अजून 2-3 लेक्चर टाकेल, संभाव्य प्रश्न वगैरे महत्वाचे टॉपिक, आणि त्याच्यानंतर आपण लाईव्हला भेटणार आहे. आपली जी वेळ आहे, आता कसं आहे हे रेकॉर्डेड लाईव्ह आहे, तेव्हा मी प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधणार आहे, तुमच्या प्रश्नांची समोर असल्यानंतर उत्तर देणार आहे. तर तुम्ही त्या सेशनसाठी रेडी व्हायचं आहे. याच्याकरता तुम्ही टिकर मराठी सरळ सेवेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे व्हिडिओज तुम्हाला प्राप्त होतील. आपली इंग्लिशच्या लेक्चरची भेटण्याची वेळ मात्र रात्री 8 वाजताची फिक्स आहे. ओके, चला पुढे बघा आता रिकव्हर्ड, इलनेस आजार. बघा आजाराने जर मेला तर आपल्याला त्या ठिकाणी ऑफ होता, पण जर तो रिकवर्ड झाला, आजारातून रिकवर्ड झाला आफ्टर अ मंथ, 1 महिनाभर साधारण आजारी होता, त्याच्यातून तो रिकवर झालेला आहे. सो ही रिकवर्ड फ्रॉम घ्यायला लागेल. विथ, ॲट आणि टू हे काही त्या वेळेला कव्हर करत नाही, पुढे जाऊन वेळ दिलेली आहे. सो रिकवर्ड फ्रॉम, रिकव्हरी फ्रॉम, एखाद्या गोष्टीपासून, एखाद्या गोष्टीतून रिकव्हरी झालेली आहे, अशा अर्थाने रिकवर्ड फ्रॉम. या पद्धतीने क्वेश्चन 13चं जे आन्सर आहे आपल्याला 2 नंबरचं कव्हर करायला लागेल. ओके, जमतंय आता, हळूहळू येतंय पटकन डोक्यामध्ये विचार, तुम्हाला द्यायचं पुढचं उत्तर. चला द्या, मग थांबतो मी, तुम्ही याचं उत्तर द्या आता. चला बोला. मुन्ना नाव एक, मुन्ना इज फॅमिलियर. परत यामध्ये विचार करा, तोपर्यंत मला उत्तर टाका. फॅमिलियरला तुम्हाला 2 पर्याय येऊ शकता, एक आहे विथ, एक आहे टू. त्या 2 पैकी तुम्ही निवडा. फॅमिलियर ॲट होणार नाही, फॅमिलियर ऑफ होणार नाही. हा, बोला काय वाटतं, बघा टाका उत्तर. थांबलोय मी तुमच्यासाठी. ठीक आहे, टाका टाका. ओके, सो मुन्ना इज फॅमिलियर. बघा विथ जर पर्सन असेल, म्हणजे एखादी व्यक्ती असेल तर विथ वापरायचं आहे. एखादी व्यक्ती असेल तर विथ वापरायचं आहे. एखादी इश्यू असेल, एखादी घटना असेल तर वापरायचं आहे टू. म्हणजे फॅमिलियर टू, ही इज फॅमिलियर टू धिस जॉब. बघा, मी इज फॅमिलियर टू द मॅनेजर, तर टूच्या ऐवजी मग इथे वापरावं लागेल विथ, कारण मॅनेजर एक व्यक्ती झाली, पर्सन झालं. सो मुन्ना इज फॅमिलियर आपल्याला वापरायचं आहे या ठिकाणी. मी म्हणजे एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे, असं पर्सन किंवा व्यक्ती कव्हर करायचं असेल तर विथ घ्यायला लागेल. बघा व्यक्तीसाठी विथ कव्हर करूयात. तो प्रश्न चौथ्याचं उत्तर जे मात्र ते विथ म्हणजे 1 नंबर द्यायला लागेल. असं ज्यांनी ज्यांनी दिलं असेल तर त्यांचं बरोबर. ओके, चला नेक्स्ट. पुढे बघा आता, द बॉय जम्प्ड वॉल. वॉलचा अर्थ काय हो, भिंत. ही जी भिंत आहे या भिंतीवर, पण याच्यामध्ये गती लक्षात घ्या. मग जर गतीने वर असेल तर 2 शब्द आहेत,
एक ऑन टू आणि एक अपॉन. आणि स्थिरवर असेल तर ऑन. ऑन पेक्षा इथं अपॉन पर्याय प्राधान्याला द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. इंटू नको पाहिजे. इंटू तर गतीने बाहेरून आत असतं, म्हणजे कसं शी केम असं घ्यायला लागेल. शी केम डॅश द हॉल. मग शी केम इंटू. तसं हॉलमध्ये कसं बाहेरून आत आहे, तसं हे खालून वर आहे. ठीक आहे. आणि ओव्हर असतं तर भिंतीच्या पलीकडे, डायरेक्ट भिंतीला स्पर्श न करता मग पलीकडे मग ओव्हर आला असता. ओव्हर पर्याय दिलेला नाही, त्याच्यामुळे आपण अपॉन पर्याय घ्यायचा किंवा ऑन टू. याला आपण ऑन टू पण लक्षात घ्या, हे इंटू हे लक्षात घ्या. हा 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना मात्र 2 नंबरचा पर्याय आपल्याला आन्सर म्हणून फायनल करायचा आहे. ओके. अजून एक गोष्ट जाता लक्षात घ्या, जर एंटर असेल प्रवेश करणे, तर याच्यानंतर इन आणि इंटू दोन्ही वापरायचे नाहीये. तो शी एंटर्ड इंटू द क्लास हे पण चुकीचं आहे. शी एंटर्ड इन द क्लास हे पण चुकीचं आहे. हे दोन्ही नको पाहिजे. डायरेक्ट वापरायचं आहे शी एंटर्ड द क्लास. असं मग तुमचं उत्तर फायनल होऊन बरोबर. सो 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं तुम्ही कव्हर करायचं आहे. अजून 2-3 प्रश्न मग थांबू आपण. द बॉय जम्प्ड द वेल. मागे वॉल होतं बरं का. बघा मागचं जे होतं ना ते वॉल होतं. सो जम्प वॉल अपॉन घेतलंय आणि जम्प. बघा आता इथं वेल. वेल म्हणजे विहीर. इथं विहीर आहे आणि या विहिरीमध्ये पण बाहेरून आत आहे, म्हणून द बॉय जम्प्ड बाहेरून आत म्हणजे इंटू. इंटू कव्हर करायचं आहे. आणि अपॉन म्हणजे चावर है ना. बघा हे कुठलेच पर्याय ठिकाणी मॅच होणार नाही. जिथं गती आहे तिथे आपल्याला वापरायचं आहे वेल, बाहेरून आत. एखाद्या सरफेसच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या बाहेरून आत अशा पद्धतीचा तो एक पार्ट आहे है ना. या पद्धतीने लक्षात घ्या. शी फेल. बघा आता शी फेल इंटू इंटू द वेल, इंटू द टँक. डिच खड्डा, बाहेरून आत, गतीने आत. गतीने आत. इंटूला काय लक्षात ठेवायचं आहे, गतीने आत, बाहेरून आत. अशा पद्धतीने तुम्ही शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ब्लॅक पेन पाहू बरं कसा सूट होतो. ठीक आहे चला. म्हणजे गतीने आत, बाहेरून आत अशा पद्धतीने याचा अर्थ आपण लक्षात ठेवायचं. इंटू. सो प्रश्न नंबर 16 जे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे तर ते 4 नंबर द्यायचं आहे इंटू. ओके. तर बघा अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकताय. 2 प्रश्न आता शेवटचे. शी वॉज इल डॅश मंडे टू. बघा आता या ठिकाणी टू आलेला आहे, टील आलेला आहे, अनटील आलेला आहे. याच्यानंतर एक वेळ दिलेली आहे आणि याच्या अगोदर पण एक वेळ आहे. तर या ठिकाणी आपल्याला फ्रॉम वापरायचा असतो. सो फ्रॉम 8 PM टू 8 PM टू 12 PM. सो फ्रॉम टू 2 टाइम कन्सिडर जेव्हा होतील तेव्हा वापरायचा असतो आपल्याला या ठिकाणी फ्रॉम. एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, इथं फ्रॉम वापरायचं आहे. सो 17 नंबर साठी आपल्याला घ्यायचं आहे 2 नंबर फ्रॉम. ठीक आहे. घटनेचे दोन्ही टोकं, याला काय म्हणू आपण, घटनेची दोन्ही टोके. म्हणजे इथून सुरू होऊन इथपर्यंत असं घटनेची दोन्ही टोकं. आणि घटनेचा पहिलाच पॉइंट दिला असेल तर सिन्सच्या वेळेपासून, आणि घटनेचा मोजून कालावधी दिला असेल तर फॉर. म्हणजे कालावधी असेल तर फॉर 2 days. घटनेचं पहिलं टोक असेल तर सिन्स 8 o'clock. आणि घटनेचं पहिलं आणि दुसरं टोक जे टू टील अंटीलने इकडे दिलंय तर इकडे फ्रॉम. या गोष्टीवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. विद्यार्थी थोडा कन्फ्यूज होतोय, पण व्हायचं नाही. या ठिकाणी लक्षात घ्या. तो शी वॉज इल डॅश फ्रॉम मंडे टू फ्रायडे. म्हणजे सोमवारपासून जी आजारी पडली तर ती डायरेक्ट फ्रायडे पर्यंत, म्हणजे दोन्ही या ठिकाणी स्पॅन कव्हर करताय. असं स्पॅन जर दोन्ही कव्हर करत असेल तर फ्रॉम सोबत टू टील अंटील आपल्याला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे आता बघा. आय एम व्हेरी अँग्री. परत एकदा अँग्री शब्दचा आपल्याला विचार करायचा आहे. विथ आणि टू. विथचा नेहमी वापर होतो लक्षात घ्या पर्सनसाठी, व्यक्तीसाठी
है ना. हा, आणि या ठिकाणी अँग्री टू, टू पण होईल. जर मग अँग्री टू एखाद्या गोष्टीशी किंवा एखाद्या प्रथेशी, है ना, एखादी गोष्ट आहे, एखादा इश्यू आहे, तर पण अँग्री विथ जास्त वापरला जाईल. व्यक्ती असेल तर कझन म्हणजे व्यक्ती आहे, लक्षात घ्या. कझन म्हणजे व्यक्ती आहे, म्हणजे चुलत भाऊ, बहीण, हे कझन. कझन म्हणजे कॉमन जेंडर झालं, लक्षात घ्या. हे कॉमन जेंडर आहे, है ना. म्हणजे तो मेल फिमेल दोघांना कव्हर करतो. हा मेलला पण कव्हर करतो आणि हा फिमेलला पण कव्हर करत असतो. सो आय एम एंग्री, एंग्री विथ, विथचा वापर या ठिकाणी करायचा आहे, एंग्री विथ. ठीक आहे. सो 18 नंबरच्या प्रश्नासाठी मात्र 2 नंबरचा पर्याय जर कव्हर केला तर काम या ठिकाणी सोपं होईल. ओके. तर बघा, जवळपास तब्बल 18 प्रश्न, जनरली 15 घेतो आपण, पण प्रिपोजिशन असल्यामुळे आणि सिंगल बीट असल्यामुळे, सिंगल लाईन असल्यामुळे या पद्धतीने 2-3 प्रश्न जास्त टाकून घेतले होते. जनरली आपण 15 प्रश्न साधारण डिस्कस करूयात, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीचा एक डेकोरम, एक प्रकारचा मोमेंटम या ठिकाणी तयार होईल, अल्गोरिदम तयार होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अगेन वन्स अगेन आय एम थँकफुल टू यू. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्याकरता आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी टेलिग्रामची लिंक आहे त्या मेसेज बॉक्समध्ये, ती जॉईन करा टिकर मराठीच्या त्या चॅनलला, जेणेकरून टेलिग्रामच्या तर पुढच्या सूचना त्या ठिकाणी प्राप्त होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, बघा तुमची इच्छा म्हणजे. तर नक्कीच आपण या ठिकाणी पुढे भेटूयात. पुढच्या टॉपिकमध्ये आपण जसं आता प्रेपोजिशन कव्हर केलं, तर आपण पुढे कंजंक्शनच्या पण बाबतीमध्ये विचार करूयात. आणि नंतर मग आपण PYQ, तलाठी भरतीचे विचारले गेलेले शेवटचे 2 लेक्चर 29-30 ते कव्हर करणार आहे. नंतर पुन्हा मग आपण पुढच्या व्हिडिओजला भेटणार आहे. लाईव्ह लेक्चर पण आपण या ठिकाणी घेणार आहे. लवकरच आपण बॅचची पण तयारी ठेवतोय. तो या सगळ्या माहितीसाठी आपण व्हिडिओ वॉच करत राहा. भेटू परत. चलो, टेक केअर. थँक्यू.